नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी चांगली होण्यासाठी ही PYQ सिरीज आपण स्टार्ट केली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे घनमूळ आणि त्यावर आधारित प्रश्न. याआधी आपण घातांक हा टॉपिक पाहिला होता, वर्गमूळ हा टॉपिक पाहिला होता आणि हा टॉपिक आहे घनमूळ. हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, नोटबुकमध्ये प्रॉपर नोट्स बनवा, म्हणजे येणारी जी पोलीस भरती आहे ज्यामध्ये 2 किंवा 3 प्रश्न या टॉपिकवर राहतील, हे प्रश्न आपल्याला पूर्णपणे जमले पाहिजे. कुठले कुठले टॉपिक? घातांक, वर्गमूळ, घनमूळ. तर टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर आपण पाहूया की कमीत कमी वेळात तुम्हाला घनमूळ कसं काढायचं आहे. बघा मी काय केलंय, 1 पासून ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचे घन मी या साईडला लिहिलेले आहेत. जसं की 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 64, 125, 216 या प्रकारे. आणि यांना व्यवस्थित ऑब्झर्व करा. कोणताही जो अंक आहे तो इथं रिपीट नाही. बघा हे काय आहेत, एकक स्थानचे अंक 1, 8, 7, 4, 5, 6, 3, 2, 9. कोणताही अंक रिपीट नाही. आपण वर्गमूळ या व्हिडिओमध्ये पाहिला होता की संख्या काय होत होत्या, रिपीट होत होत्या. इथं असं काहीच नाहीये आणि याचा उपयोग करूनच आपण काय काढूया, घनमूळ काढूया. अच्छा, इथे एक मोठा प्रश्न येतो की घनमूळ पोलीस भरतीमध्ये विचारतात का? बिलकुल विचारतात. संभाजीनगर 2024 पोलीस भरतीमध्ये घनमूळ काढायचा प्रश्न विचारलेला आहे. आणि ही प्रोसेस काय आहे, व्यवस्थित शांततेत पहा. सेम प्रकारचे 2-3 प्रश्न आपण पाहू, ज्यामुळे हा टॉपिक तुमचा एकदम चांगला परफेक्ट होऊन जाईल. दिलेली संख्या अगोदर तुम्हाला लिहायची आहे. ही संख्या मी तर लिहून टाकली, 103, 823. आणि चेक करा की याच्या एकक स्थानी काय दिलेलं आहे. एकक स्थानी काय आहे, 3. आता या सर्व संख्या पहा, कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे. हा इथं एकक स्थानी काय आहे, 3. तर याचा घनमूळ काय आहे, 343. एकक स्थानी काय आहे, 3. याचा घनमूळ आहे 7. तर तुम्हाला आधी काय लिहायचं, इथं 7. आणि त्यानंतर या बाजूने 3 अंक सोडून द्या, राहिला कोण आपला 103. आता 103च्या खालची घनसंख्या कोणती आहे ती पाहिजे आपल्याला. ह्या सगळ्या काय आहेत, घनसंख्या. 125 हा 103 पेक्षा मोठा आहे. 103च्या जस्ट खालची घनसंख्या कोणती आहे, 64. आणि 64चं घनमूळ किती आहे, 4. तर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजे याचा एकक स्थानचा अंक चेक करायचा आणि ही जी संख्या राहते याच्या खालची घनसंख्या पाहायची आणि त्याचं काय लिहायचं, घनमूळ. तर ही जी संख्या दिली आहे याचं घनमूळ किती आहे, 47. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे, उत्तर आहे. सेम याच प्रकारचा प्रश्न अजून आपण पाहू. 24,389 या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, घनमूळ काढायचं आहे. एकक स्थानी कोण आहे बघा, 9. आणि आपल्याला माहित आहे की 9चा घन किती आहे, 729. तर याच्या एकक स्थानी काय आलं, 9. तर तुम्हाला काय लिहायचं, इथं लिहायचं आहे 9. कारण की 729चा घनमूळ काय आहे, 9. हे बघा इथं दिलंय मी. ठीक आहे. यानंतर किती अंक सोडून द्यायचे, हे 3 अंक सोडून द्यायचे आणि हे शेवटी जे राहते याला पकडायचं. कोण आहे, 24. 24च्या खालची घनसंख्या कोणती आहे पाहून घ्या. 24च्या खालची, 27 तर मोठा आहे, तर 24च्या खालची घनसंख्या कोणती आहे, 8. तर 8चं घनमूळ किती येईल, 2. 8चं घनमूळ किंवा 8 हा कोणाचा घन आहे, 2चा घन आहे. तर काय आला पाहिजे इथं, 29. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं काय असायला पाहिजे, आन्सर. आणि महत्त्वाची गोष्ट, ही लिस्ट पेपरमध्ये असणार नाही. हे घन सर्व तुम्हाला पाठ पाहिजे. खूप जिल्ह्यांमध्ये खूप वेळा सोपा प्रश्न जर असला, माझा शब्द ऐकून घ्या, सोपा प्रश्न जर असला तर हे घन डायरेक्ट विचारले जातात. 10 पर्यंतचे घन, 11 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजे, म्हणजे असलेच पाहिजे. 11चा घन कशासाठी, चक्रवाढ व्याजासाठी. पुढचा प्रश्न पाहून घ्या. 5832 5832 या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, घनमूळ. इथं कुठंच लिस्ट नाही. धुळे बीड जिल्हा पोलीस 2024 मध्ये हा सेम प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की 8चा घन किती आहे, 8चा घन आहे 512. याला चेक करतो आपण फक्त, 2 2. म्हणून मी इथं काय लिहिणार, स्टार्टिंगला इथं लिहिणार 8. किती अंक सोडायचे तुम्हाला, 3 अंक सोडायचे. राहिला कोण, 5. 5च्या खालची घनसंख्या कोणती आहे, माहित आहे मला. 1चा घन किती आहे, 1. 2चा घन तर किती आहे, 8. 8 मोठा आहे म्हणून 5च्या खालची घनसंख्या कोणती आहे, 1. म्हणून मी इथं 1चं घनमूळ किती लिहिणार, 1. म्हणजे दिलेल्या संख्येचं घनमूळ किती आहे, 18. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. बिलकुल पोलीस भरतीमध्ये कधी कधी घनमूळ काढा किंवा घन काढा असे प्रश्न डायरेक्ट विचारले जातात. पुढचा प्रश्न पाहून घ्या. हा मी मनानच घेतलाय बघा. 12,167 या संख्येचं घनमूळ काढायचं. बघा लिस्ट आहे इथं. 7 चेक करा कुठे आहे, 7 हे इथं आहे बघा, 27. म्हणून मी इथं आधी काय लिहिणार, 3. हे बघा एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक सेम आहे म्हणून मी इथं काय लिहिलं, 3. किती अंक सोडायचे आहेत, 3 अंक सोडायचे आहेत. हा काय आहे, 12. 12च्या खालची
घन संख्या कोणती आहे आपल्याला माहित आहे, 2चा घन किती आहे 8, 3चा घन तर 27 जो की 12 पेक्षा मोठा होऊन जाईल, म्हणून मी 2चा घन किती आहे 8, म्हणून मी इथं काय लिहिणार 2, म्हणजे हे जे 12,167 आहे याचे घनमूळ किती आहे 23. मी सेम टाईपचे प्रश्न इथं रिपीट घेत आहे, कारण की ही जी मेथड आहे ही तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे. थोडंसं आता लवकर घेऊ. काय इथं बघा 74,088. एकक स्थानचा अंक कोणता आहे 8, 3 अंक इकडून सोडून द्या. एकक स्थानचा अंक कोणता आहे 8, आपल्याला माहिती आहे 2चा घन किती आहे, 2चा घन आहे 8, म्हणून मी इथं एकक स्थानी काढणार 2 आणि याला 74 ला पकडा. 74च्या खालची घन संख्या कोणती आहे मला माहित आहे, 4चा घन किती होतो 64, 4चा घन 64, 4चा घन 64 जर आहे तर मी इथं काय लिहिणार मी 4, म्हणून आपलं उत्तर किती यायला पाहिजे 42. ऑप्शन क्रमांक 1. पालघर पोलीस 2024, सांगली पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारलाय. कोणताही जिल्हा असू द्या, काही पण असू द्या, घनमूळ काढता आलं पाहिजे. नेक्स्ट 17,576 या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. आपल्याला माहित आहे 6चा घन किती आहे 216, म्हणून मी इथं काय लिहिणार एकक स्थानी 6 आणि 6 सेम झालं तर ही संख्या लिहितो आपण, तिथं लिहून टाकलं मी 6. 3 अंक सोडून द्या आणि याला पकडा. आपल्याला माहित आहे 2चा घन 8 आणि 3चा घन किती आहे, 3चा घन आहे 27, तर त्यापैकी मी 17च्या जस्ट खालची संख्या घेणार. 27 तर मोठा होऊन जाईल, तर जस्ट खालची संख्या कोणती आहे 8, म्हणून मी इथं काय लिहिणार 2. तर आपलं उत्तर काय आहे, दिलेल्या संख्येचं घनमूळ काय आहे 26. आणि थोडंफार तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बिलकुल हे तुमच्या स्किलचं काम आहे. ऑप्शनवरून सॉल्व्ह होतो का, बिलकुल होतं. मला माहित आहे की 8चा जर घन केला असता 8चा घन तर एकक स्थानी काय आलं असतं 2, ठीक आहे. 7चा जर घन केला असता तर एकक स्थानी काय आलं असतं 3. 4चा घन जर केला असता 4 चौक काय 4 चौक 16, 16 चौक किती एकक स्थानी काय आलं असतं 4, आणि इथं 6 आहे, म्हणून हे उत्तर काय असायला पाहिजे, याचा घनमूळ काय असायला पाहिजे 26. तुम्ही असंही काढू शकता, बिलकुल काढू शकता. ऑप्शनवरून सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होतात. आता एक महत्त्वाची गोष्ट, इथं एक संख्या घेतली मी, हे 830.584, 3 अंक सोडून पॉईंट आहे. सध्या डोक्यामध्ये पॉईंट पकडूच नका, पॉईंट नाहीच आहे तिथं, दिसतच नाही पॉईंट मला. आणि याला पहा 4, कोणत्या संख्येच्या घनामध्ये 4 येतो बघा, 4चा घन किती होतो, 4चा घन होतो 64, म्हणून मी इथं काय लिहिणार आधी 4 लिहिणार. त्यानंतर 3 अंक सोडून देणार आणि याला पकडणार. हा काय आहे 830. 830च्या खालची घनसंख्या मला माहित आहे, 9चा घन किती आहे 729, 10चा घन तर काय येईल 1000 येईल, त्याला नाही कन्सिडर करू, खालची संख्या, म्हणून मी इथं काय लिहिणार 9. पण एक महत्त्वाची गोष्ट, किती अंक सोडून पॉईंट आहे 3, तर तुम्हाला इथं किती अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. किती अंक 1. आता लक्षात ठेवा, घनमूळ काढत असताना इथं जर 3 अंक सोडून पॉईंट आहे तर तुम्ही काय करणार, 3 ला 3 ने भाग देणार, तुम्ही किती अंक सोडून पॉईंट देणार 1. इथं जर 6 अंक सोडून पॉईंट आहे, किती 6 अंक सोडून पॉईंट आहे, तर तुम्ही काय करणार 6 ला भाग देणार 3 ने, 3 ने भाग द्यायचा, तर किती आलं उत्तर 6 भाग दिला 3 न 2, तर तुम्ही किती अंक सोडून पॉईंट देणार 2. फॉर एक्झाम्पल बघा, पुढच्या एक्झाम्पलमध्ये समजेल तुम्हाला. बघा काय सांगितलं, मला माहित आहे की याचा घनमूळ तुम्हाला येतो, हा कोणाचा घन आहे 9चा, पण इथं किती अंक सोडून पॉईंट आहे 1 2 3 4 5 6, 6 अंक आहे, मग याला भाग द्या 3 न. घनमूळ काढतोय ना आपण, तर 6 ला 3 न भाग दिला तर उत्तर किती यायला पाहिजे 2, तर तुम्हाला किती अंक सोडून पॉईंट द्यावं लागल 2, 1 आणि इथं 0 देऊन टाकला, इथं या प्रकारे, तर उत्तर काय यायला पाहिजे 0.09, ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे. आणि वर्गमुळामध्ये काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मी पुन्हा सांगत आहे, घातांक, वर्गमूळ, घनमूळ, 3 प्रश्न, 3 किंवा 2 प्रश्न पोलीस भरतीमध्ये गॅरंटेड येतील, म्हणून हे तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्यवस्थित नोट्स बनवा, नोटबुकमध्ये लिहा. माझा व्हॉट्सॲप नंबर तिथं स्टार्टिंगला दिलेला आहे, मला तिथं सांगा तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं, मला काय ते आवश्यक तो फीडबॅक द्या. पुढचा प्रश्न, 6चा घन प्लस 7चा घन किती, आपल्याला माहित आहे आणि मी स्टार्टिंगला सांगितलंय घन पाठ पाहिजे, प्रश्न विचारलेला आहे. 6चा घन बेरीज 7चा घन, 6चा घन किती होईल 216 आणि 7चा घन किती होईल 343. बाजूला कुठतरी या दोघांची काय करून घेऊ आपण बेरीज. सर्व प्रकारचे प्रश्न घेत आहे मी, इझी, हार्ड, बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व प्रश्न याच्यामध्ये आहेत. तर ही बेरीज किती यायला पाहिजे 5 5 9, ऑप्शन क्रमांक 2. घन पाठ असणे आवश्यक आहे 11 पर्यंत, जास्त नाही. इथे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल. काय दिलं इथं बघा, 12चा घन प्लस वजा 8चा घन आणि इथं काय दिलंय वजा 4चा घन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणती संख्या मायनसमध्ये आहे, समजा मी सांगितलं -2चा काय काढा घन, तर काय होत असते माहिती आहे का,
-2 गुणाकारात -2 गुणाकारात -2 3 वेळा गुणाकार करत असतो आपण. आता या दोघांचा जेव्हा गुणाकार करू आपण तर मायनस मायनस काय होऊन जाईल, ऋण ऋण काय होऊन जाईल, हा धन, बेदोनी किती होतील 4, गुणाकारात काय होईल -2, तर 4 दोन्ही किती येईल -8. म्हणजे एक गोष्ट इथं मला नवीन शिकायला भेटली, काय, मायनस संख्यांचा घन हा मायनस असतो, ठीक आहे, निगेटिव्ह संख्यांचा क्यूब हा निगेटिव्ह असतो. अच्छा, मायनस संख्यांचा वर्ग प्लस असतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं -2 जो आहे, -2चा वर्ग काढा तर काय होईल -2 -2 दोघांचा गुणाकार, बेदोनी किती होतील मायनस मायनस प्लस. आता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा. संख्या जर मायनस आहे तर त्याचा घन मायनस राहील, संख्या जर मायनस आहे त्याचा वर्ग प्लस राहील. ठीक आहे, आता 2 मिनिटं लक्ष द्या. 12चा घन आपल्याला येतो का? अच्छा, जरी तुम्हाला पाठ असला, मी काय म्हणतो ऐकून घ्या, जरी तुम्हाला पाठ असला तरी पेपरमध्ये आपण जास्त रिस्क घेत नसतो. बाजूला कुठेतरी सॉल्व्ह करून पाहू. 12 गुणाकारात 12 गुणाकारात 12, 12 गुणाकारात 12 किती होतील 144. हे तर पाठ आहे आपल्याला. गुणाकारात काय होईल 12, 12 चौक 48, हातचे आले 4, 12 चौक 48 आणि 4 52, 52ची 2 हातचे आले 5, 12 एक 12 आणि 5 किती होतील 17. तर काय भेटलं आपल्याला 1728. 8चा घन जो येईल तो माहिती आहे आपल्याला, 8चा घन किती येईल 512, पण तो कसा यायला पाहिजे मायनस. 4चा घन किती येईल 64, पण तो पण कसा यायला पाहिजे मायनस. बस आता याचं कॅल्क्युलेशन करणं आहे. इथं मायनस मायनस प्लस नका करू. अशी सिच्युएशन जर असली तर काय करतो आपण, 1728 म्हणून 512ला वजा करा, जे उत्तर येईल त्याच्यातून 64 वजा करा, असं करा. किंवा 1728 मधून वजा करा, बाजूला या दोघांची बेरीज करा. बघा या दोघांची काय करा बेरीज, कसं 512 आणि 64 यांची बेरीज जर केली, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हे 5 किती झाले, हे 576 आणि 576 हे काय होतील मायनसमध्ये. 512 मायनस मायनसवाल्या संख्यांची काय करायची बेरीज करायची आणि इथं काय द्यायचं मायनसचं चिन्ह. आता हे वजाबाकी करून घेऊ आपण. 1728 वजा 576 तर काय होईल, 8 मधून 6 गेले 2, 12 मधून 7 गेले उरले 5, हातचा वापस दिला जाईल 6, 7 मधून 6 गेले 1, उत्तर काय आलं पाहिजे 1152. ऑप्शनमध्ये आहे का, बिलकुल. आन्सर आपलं काय आलं पाहिजे 1152 हे आन्सर यायला पाहिजे. मुंबई पोलीस 2024 मध्ये विचारला प्रश्न. अच्छा, या प्रश्नामध्ये फक्त घनावर प्रश्न विचारलाय का, नाही, घन सुद्धा विचारलाय आणि ऋण संख्याचा घन कसा असायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा थोडंसं इथं काय त्यांनी आपल्याला किंवा त्यांनी विद्यार्थ्यांना चेक केलंय की विद्यार्थ्यांना हे माहीत आहे का. म्हणून लक्षात ठेवायचं, संख्या जर मायनस आहे ऋण आहे तर त्याचा वर्ग प्लस, पण जर संख्या मायनस आहे मायनस संख्यांचा घन सुद्धा काय असतो मायनस असतो. हे लक्षात ठेवायचं. जसं की आता इथं विचारलंय, आता या प्रश्नात हे नाही विचारलं की तुम्हाला 19चा घन पाठ आहे का, काय विचारलं बघा या प्रश्नामध्ये, -19चा घन किती. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, मी काहीच बोलत नाही, याचं आन्सर तुम्हाला दिसलंय. कारण की मला माहित आहे की याचा जर मी घन काढला तर तो घन कसा यायला पाहिजे मायनसमध्ये यायला पाहिजे. अच्छा, मायनसमध्ये येईल. आता इथं काही पण असं ना, इथं एक संख्या येईल. आता त्यांनी काय केलंय, चारही ऑप्शनमध्ये मायनसचं ऑप्शन एकच ठेवलंय, ऑप्शन क्रमांक 3. तर असे प्रश्न तिथं डिझाईन होतात, जेणेकरून काय होईल, काही जण म्हणतील सर आम्ही तिघांचा गुणाकार करू. ठीक आहे, गुणाकार करणार, पण गुणाकार केल्यावर सुद्धा आपल्याला माहिती आहे ना की उत्तर कसं यायला पाहिजे मायनस. हा ऑप्शन प्लस आहे, हा ऑप्शन प्लस आहे, हा ऑप्शन पण काय आहे प्लस आहे. तर असंही आन्सर भरपूर वेळा येते. जर आपण लकी असलो अशा मॅटरमध्ये की सर आमचं नशीब चाललं, नशीब म्हणजे काय, या प्रश्नाला सॉल्व्ह करायला किती मिनिटं लागतील, हार्डली 2-3 सेकंदामध्ये हा प्रश्न काय होईल सॉल्व्ह होऊन जाईल. बाकी तुम्हाला जर असं काढायचंच असेल तर 19 सोबत किती वेळा गुणाकार करा, 3 वेळा गुणाकार करा, उत्तर तुमचं येऊन जाईल, हेच येईल. ठीक आहे, घन म्हणजे किती 3 वेळा गुणाकार. आता याला ऑब्झर्व करा, याचे उत्तर एका झटक्यामध्ये येऊन जाईल. मला काय म्हणायचं ऐकून घ्या. घन काढायचं आहे म्हणजे 0.17चा 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 किती वेळा गुणाकार होईल 3 वेळा, 2 अंक 2 अंक 2 अंक, म्हणजे टोटल जे उत्तर राहील त्या उत्तरमध्ये किती अंक सोडून पॉईंट लागेल मला 6 अंक सोडून पॉईंट लागेल. किती अंक 6. ऑप्शनमध्ये पहा इथं किती अंक सोडून पॉईंट आहे 1 2 3 4, म्हणजे हे ऑप्शन आपला आन्सर नाही. इथं किती आहे 1 2 3 4 5, हे पण आपला आन्सर नाही. हे तर डायरेक्ट आहे, हे आन्सर नाही. किती अंक सोडून पॉईंट आहे 1 2 3 4 5 6, तर हे आपला आन्सर आहे. संपला विषय. नवी मुंबई पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. असंही खूप वेळा आपल्याला चेक केलं जाते की तुमचं नॉलेज किती व्यवस्थित आहे. 2 अंक सोडून घन काढला तर किती अंक सोडून 6, आणि तुम्हाला हे सांगितलं 6 अंक सोडून पॉईंट जर आहे घनमूळ काढल्यावर 2, घन काढल्यावर 6, घनमूळ काढल्यावर 2. हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. समजल्या नसतील तर व्हिडिओ रिपीट पहा, काही अडचण नाही. बघा काय सांगितलंय, एक्स वाय आणि झेड या तिघांच्या किमती दिल्यात आणि विचारलंय एक्सचा घन वायचा घन झेडचा घन बरोबर किती. बरं,
एक्सचा घन प्लस वायचा घन आणि झेडचा घन याची किंमत विचारली. मग आपण एक काम करू, एक्सची किंमत किती दिली आपल्याला 5, तर मी काय करणार 5चा घन प्लस वायचा घन किती, वाय किती दिला आपल्याला, तर इथे लिहिणार मी 6चा घन प्लस 11 झेडची किंमत 11 ठेवून द्या, पण कसा आहे तो मायनसमध्ये आहे, तर मी काय लिहिणार इथं 11चा घन. 5चा घन माहिती आहे आपल्याला किती आहे 125, 6चा घन माहिती आहे आपल्याला किती आहे 216, 11चा घन कसा येईल, मायनस संख्या आहे मायनस येईल, आणि हा घन जो आहे हा पाड असला पाहिजे. हा मी पुन्हा सांगत आहे, तर किती येईल हा -1331. आता इथे कॅल्क्युलेशन करायचे, या दोघांची करा बेरीज. या दोघांची जर मी बेरीज केली तर काय येईल, 6 आणि 5 11, 11शी 1 हातचाला 1, 2 आणि 3 आणि 1 4, आणि हे काय होतील 1 आणि 2 हे किती होतील 3, आणि वजा 1331. ऑब्झर्व करा, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची. तुम्ही काय करा, आपल्याला माहित आहे उत्तर मायनस येईल, तुम्ही काय करा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाका. 1 मधून 1 गेला 0, इथं काय राहील 13, 13 मधून 4 गेले 9, हातचा हे 4, 13 मधून 4 गेले 9, इथं लिहून टाका 990. पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत आहे, कमी मधून जास्त वजा करत आहे, म्हणून उत्तर कसं यायला पाहिजे तुमचं मायनसमध्ये यायला पाहिजे, -990 याचं उत्तर असलं पाहिजे. आता तुम्हाला या प्रश्नावरून मायनसचा आणि प्लसचा पूर्ण कॉन्सेप्ट समजला आहे. जर तुम्हाला धन ऋण संख्या, ते मोठी संख्येचं चिन्ह छोट्या संख्येचं चिन्ह याच्याबद्दल जर कन्फ्युजन असेल, तर मी यूट्यूबवर ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, धन ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी, तो व्हिडिओ पाहून घ्या. पोलीस भरतीमध्ये सरळ रूप द्यामध्ये पदावलीमध्ये त्या व्हिडिओची खूप जास्त तुम्हाला मदत होईल. ऑलरेडी टाकल्या, थोडंसं वर जाऊन पहा, तुम्ही चेक करा. 15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी किती होईल, म्हणजे 15चा घन आणि 15चा वर्ग सांगितलं, ठीक आहे. 15चा वर्ग आणि 4चा घन यांची काय काढायची आपल्याला वजाबाकी. 15चा वर्ग माहित आहे आपल्याला किती आहे 225, 4चा घन 4 चौक 16, 16 चौक 64. असे इझी प्रश्न सुद्धा पेपरमध्ये येतील, बिलकुल येतील. 5 मधून 4 गेला 1, 22 मधून जर 6 गेले तर किती राहायला पाहिजे, तर 16, तर आपलं उत्तर किती राहायला पाहिजे 161. ऑप्शन क्रमांक 4 बीड पोलीस 2024 हा प्रश्न आहे. 11चा वर्ग व 4चा घन यांची बेरीज किती. बरं, 11चा वर्ग आणि 4चा घन यांची बेरीज विचारली आहे. 11चा वर्ग किती 121, 4चा घन किती तिथं 4 64. बस बेरीज करा, 4 आणि 1 5, 6 आणि 2 किती होतील 8, आणि हा का होईल 1, तर उत्तर किती यायला पाहिजे आपलं 185. ऑप्शन क्रमांक 3 नाशिक पोलीस शहर 2024. एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केल्यास उत्तर 448 येते, तर ती संख्या कोणती. बघा, एक संख्या आहे, त्या संख्येच्या घनातून वर्ग वजा करायचा आहे, घनातून वर्ग वजा करायचा आहे. अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी थोडंसं मेंटल कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट ऑब्झर्वेशन पाहिजे. पहिली गोष्ट तर मला माहित आहे, आता समजा मी म्हटलं 22चा घन किती होईल माहिती आहे, 20चाच घन आपल्याला माहित आहे, 20चा घन किती होईल माहिती आहे का 8000. 20चा घन किती होईल 8000, आणि 20चा वर्ग किती होईल 400. याचा मी किती फरक काढायचा मी प्रयत्न केला तर 8000 आणि 400चा फरक 400च्या आसपास येईल का, नाही. तर मला समजून जाते की हे तर आन्सर नाही आहे, हे तर आन्सर नाही आहे, 1 आणि 2 मध्ये चेक करा. मग मी काम करतो, 8चा घन काय करायचा आहे, घनातून वर्ग वजा करायचा आहे. 8चा घन किती आहे 512, 8चा वर्ग किती आहे 64, वजा करून पाहू. 12 मधून 4 गेले, खाली राहिले 8, हातचा वापस दिला 7, ठीक आहे. 11 मधून 7 गेले, खाली राहिले 4, हातचा वापस दिला 1, 5 मधून 1 गेले 400. पहिल्याच ऑप्शनवर आन्सर आलाय, म्हणजे ऑप्शनवरून जर गेलो तर आपलं आन्सर नंबर 1 आहे. सपोज आपल्याला हा ऑप्शन इकडे दिला असता, हा ऑप्शन इकडे दिला असता, तर काय केलं असतं बघा, मी काय केलं असतं 9चा घन काढला असता, 729 घन, घनातून काय केला असता वर्ग वजा. अच्छा, याचा वर्ग किती असला असता 9चा 81, वजा केलं किती आलं 8, 12 मधून 8 गेलं, खाली 4, हातचा वापस दिला, तर हे किती आलं असतं बघा, 7 मधून 1 गेला, किती आलं असतं 648. आपल्याला किती पाहिजे हे 448, हे किती येत आहे 648, म्हणजे हे आपलं आन्सर नसलं असतं, ठीक आहे. 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती. बरं, 729 आणि 64 या संख्यांच्या घनमुळांच्या, अच्छा यांचे घनमूळ काढा. 729चं घनमूळ आहे 9, 64चं घनमूळ आहे 4, ठीक आहे. घनमुळांच्या काय काढायचं आहे वर्गमूळ. अच्छा, याचा अजून घनमूळ काढलाय मी, तर काय काढलाय मी घनमूळ, आणि आपल्याला काय सांगितलंय घनमुळांचे वर्गमूळ काढा. अच्छा, याचं वर्गमूळ काढू आता इथं.
सगळ्यांना माहीत आहे की 9चा वर्गमूळ किती आहे 3 आणि 4चा वर्गमूळ किती आहे 2 आणि यांचं काय विचारलं आपल्याला, यांची विचारली बेरीज. 3 आणि 2 किती होतील, 3 आणि 2 होतील 5. ऑप्शन क्रमांक 3 आपला आन्सर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे. बरं 2 एक संख्या आहे कोणती तरी, चला असं खाली ही कोणती तरी संख्या आहे ज्या संख्येचा वर्गमूळ 2 आहे. कोणाचा वर्गमूळ 2 आहे, 4चा वर्गमूळ 2 आहे. बघा व्यवस्थित विचार करा, एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे. मग मी त्या एका संख्येला काय म्हणणार मी 4. आता वाचा, 4चे वर्गमूळ 2 आहे, बरोबर आहे का, बिलकुल बरोबर आहे. 4चे वर्गमूळ 2 म्हणजे ती संख्या कोणती आहे, कोणत्या संख्येबद्दल हा प्रश्न बोलत आहे, 4 बद्दल बोलत आहे, 2 बद्दल नाही. एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे, मग ती संख्या कोणती, ती संख्या कोणती 4. तर त्या संख्येचा घन किती, 4चा घन किती 64. संपलं. त्या संख्येचा घन किती, 4चा घन किती माहिती आहे आपल्याला, 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4 64. हा एक प्रश्न आहे बघा इथं विचारला, थोडा मोठा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विचारला होता. 8चा घन 7चा घन 6चा घन आणि त्याच्यामधून ही वजाबाकी करायची. ठीक आहे, आपण काय करू, आधी इथं ब्रॅकेट देऊन टाकू. 8चा घन माहिती आपल्याला किती आहे 512 प्लस 343 प्लस 216 ब्रॅकेट क्लोज. आणि इथं आता 5चा घन किती होईल 125, 4चा घन 64 आणि 3चा घन किती होईल 27 आणि डिवाइड, याला भाग द्यायचा आहे 4च्या वर्गमुळानं किती होईल 2 आणि 49चा वर्गमूळ इथं काय होईल 7. आता या तिघांची बेरीज करून घ्या साईडला कुठेतरी. यांची बेरीज जर मी केली 512 343 आणि 216 यांची जर बेरीज केली 6 आणि 3 9 9 आणि 2 11 1101 हातचाला 1 हे झाले 7. ठीक आहे, आणि 5 आणि 3 8 आणि 2 10, तर हे किती आलं 1071. या ब्रॅकेटची बेरीज, मधात कोणतं चिन्ह आहे मायनस, यांची कुठेतरी बेरीज करून घ्या साईडला, तर किती येईल 125 64 आणि 27. 5 आणि 4 9 7 1606चा हातचाला 1 6 आणि 3 9 2 11 हातचाला 1 किती झाले हे 216. वजाबाकीमध्ये काय 216 छेद 2 आणि 7ची बेरीज किती व्हायला पाहिजे 9. आता 1071 मधून 216ची वजाबाकी करा साईडला. 1071 मधून 216 वजा केले, 11 मधून 6 गेले उरले 5, हातचा वापस दिला तर 2 7 मधून 2 गेले 5, हातचा काहीच नाही 10, हे किती झाले मग 855. 855ला भाग द्यावा लागेल आपल्याला 9 न, 9 1 9 9 9 81 9 9 81 85 मधून 81 गेले उरले 4, 9 45 म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 95. आता या प्रश्नाला सोडवायला टाइम लागेल आणि जर तुमचे घन पाठ नाही आहेत मग विषय विसरून जा, मग तुम्हाला 2 मिनिटाच्या वर लागणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न असा आहे की याचा टाइम दुसऱ्या प्रश्नांमधून तुम्हाला कव्हर करावा लागेल. ही एक संख्यामाला दिली आहे. ठीक आहे, या संख्यामालेत किती घनसंख्या आहेत, 25 हा घनसंख्या आहे का नाही, 25 तर 5चा वर्ग आहे. अच्छा, 64 ही घनसंख्या आहे का, बिलकुल 64 हा 4चा घन आहे. 343 हा 7चा घन आहे. 225 हा घन नाही 15चा वर्ग आहे, हा सुद्धा घन नाही आहे. हा 6चा घन आहे, हा 9चा घन आहे. 100 कोणाचा घन नाही बघा, 100 हा 10चा वर्ग आहे. आणि 512 हा कोणाचा आहे 8चा घन आहे. आणि विचारलंय संख्यामध्ये किती घनसंख्या आहेत, किती आहेत 1 2 3 4 5. घनपाठ आहेत उत्तर येईल, घनपाठ नाहीत उत्तर येणार नाही. घन वर्ग पाठ ठेवा, 30 पर्यंतचे वर्ग, 15 पर्यंतचे घन, 11 पर्यंतचे घनपाठ ठेवा, बस एवढं तर आलंच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 25चे 40%. बरं 25चे 40%, बरं ठीक आहे. 60चे 20%. ठीक आहे, 60चे 20% असं काही दिलं आपल्याला. ओके, या दोन संख्यांची बेरीज केली. बरं 25चे 40% जर काढले आपण तर काय होईल 25 गुणाकारात 40 छेद 100. 25 1 25 25 चौक 100 आणि इथं किती येतील हे 10. ही भेटली आपल्याला संख्या. 60चे 20%, 60चे 10% किती येतील 6 आणि इथं काय येतील हे 12. हे 12 येतील बघा. 60चे 20% किती येतील 12. शेकडेवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं लवकर. बेरीज करून या दोघांची काय केली मी बेरीज. अच्छा, इथं सांगितलं त्याने बघा, या दोन संख्यांची काय केली बेरीज करून. ठीक आहे, बेरीज केली 10 आणि 12, 10 आणि 12 यांची केली मी बेरीज. किती आली बेरीज आपली 22. आणि पुढे सांगितलंय या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या पूर्ण घनसंख्या असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, 22च्या खालची घनसंख्या कोणती आहे. प्रश्न विचारलाय की या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करावी आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तरांची संख्या कशी असली पाहिजे पूर्ण
घनसंख्या असली पाहिजे. घनसंख्या कोणकोणत्या आहेत? 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. माहित आहे आपल्याला हे. बरं, 22 मधून काय वजा करू ज्यामुळे 22च्या खालची घनसंख्या भेटेल आपल्याला? अच्छा, 22च्या खालची घनसंख्या कोणती आहे? 8. मग 22 मधून काय वजा करावं लागेल? 22 मधून काय वजा करू ज्यानं 8 भेटेल? तर माझं काय म्हणणं आहे, 22 मधून वजा करा तुम्ही 14. बघा, 22 मधून जर मी 14 वजा केले, 22 मधून 14 वजा केले तर बरोबर काय उरतात? 8 उरतात. मग 22 मधून मी काय वजा करायला पाहिजे ज्यामुळे जे उत्तर भेटेल, ते उत्तर पूर्ण घनसंख्या असेल, तर उत्तर आहे 14. जर तुम्हाला हे 14 कशाला समजलं नाही तर काय करा, 22 मधून काहीतरी वजा केलं तर उत्तर किती भेटते? 8. मग एक काम करा, 22 मधून 8 वजा करून टाका. 22 मधून जर 8 वजा केले तर काय होऊन जाईल इथं? 14. असंही केलं तरी चालते. 22 मधून 8 वजा करा, ऑटोमॅटिकली किती होऊन जाईल? 14. आणि आपलं उत्तर किती आहे? 14. तर हे होते सर्व घनमुळावर आधारित प्रश्न. एवढेच प्रश्न करा, जास्त 100-200 प्रश्न करू नका या टॉपिकवर. आणि मी पुन्हा सांगत आहे, घातांक, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे तिन्ही व्हिडिओ स्टार्टपासून ते एंडपर्यंत व्यवस्थित पाहून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.